कालचा जो बालविवाहाचा कार्यक्रम झाला तो सातारा परिसरामध्ये झाला। साई टिकडीच्या त्या बाजूला वीटभट्टी म्हणून गोरगरिबांचे जे वीटभट्टीवर काम करतात त्या लोकांच्या विषयी तिथनं आम्हाला एक कॉल आला कंट्रोलला आणि कंट्रोलने आम्हाला कॉल दिला की तुम्ही तिथे तात्काळ पोहोचा। एका मुलीचा कॉल येत आहे आणि तिला मदतीची गरज आहे। तिथे एक बालविवाह होत आहे। आम्ही तिथे गेल्यानंतर परिस्थिती वेगळीच होती। मुलीचं लग्न झालेलं होतं आणि मुलगी म्हणत होती की 1 जानेवारी 2025 ला तिचं लग्न झालं, 1 महिना होऊन गेला होता आणि तिचं असं म्हणणं होतं की मी आता 14 वर्ष 11 महिन्याचीच आहे, म्हणजे 15 वर्ष सुद्धा मला कंप्लीट नाही आणि तिचे आई वडील लहानपणीच गेले असल्याने तिला तिच्या आजी आजोबांनी सांभाळलं। घरची परिस्थिती नाजूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे आजी आजोबांनी वयोवृद्ध असल्यामुळे लवकर आपल्या डोळ्यासमोर तिचं लग्न व्हावं म्हणून या हेतूने त्यांनी आपल्याच नात्यामध्ये त्या मुलीचं लग्न करून दिलं। परंतु कायद्याच्या चाकोरीमध्ये पाहिलं गेलं तर मुलगी ही 18 वर्षापेक्षाही लहान होती आणि त्यामुळे तिचं लग्न लावून देणं हे ते योग्यच नव्हतं आणि मुलगी फार रडत होती, मला शिकायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, माझ्या पायावर मला उभं राहायचं आहे, मला यांच्यासोबत जायचं नाहीये, मला ज्यांच्यासोबत माझं लग्न करून दिलं त्या नवरदेवासोबत मला जायचं नाही म्हणून ती सारखी विनवण्या करत होती। परंतु असा हा प्रश्न पण असा होता की तो पोलीस ग्रामीण एरिया येत होता आणि आम्ही छत्रपती संभाजीनगरची दामिनी पथक आहोत, तरी आम्ही त्या हद्दीची मागची पुढची वाट न बघता किंवा कंट्रोलला सांगून आणि आम्ही तिला घेऊन ग्रामीण पोलीस ठाणा चिकलठाणा इथे तिला घेऊन आलो आणि पुढील कारवाई चिकलठाणा इथे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि त्या मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करून तिला तिची राहण्याची व्यवस्था आम्ही तिची केलेली आहे। हो, त्यांना मुलगी सांगत होती की 2 लाख रुपयामध्ये मला त्यांनी विकल्यासारखंच झालं की त्यांच्याकडनं 2 लाख रुपये घेऊन मुलीला त्यांनी लग्न लावून दिलं असं मुलीचंच म्हणणं होतं। त्याच्यामध्ये आता काय आहे ते तपासाअंतीच कळेल।